एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसंच भविष्यातील नियोजन करता एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहे। आज एसटीच्या मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते। यासोबतच महामंडळाला इंधन, वस्तू व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची थकीत देणी या सर्व घटकांचा विचार करून एसटी महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळते, किती खर्च येतो, तसंच किती देणी बाकी आहे या सर्वांचा लेखाजोखा मांडणारी एक श्वेतपत्रिका तयार करणं अत्यंत आवश्यक असून त्यातून एक आर्थिक शिस्त निर्माण करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केलं आहे। तो नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांनी सभागृहाला आश्वासित केल्याप्रमाणे 1310 बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या एकूण प्रकरणाची चौकशी तटस्थ व्यक्तींमार्फत केली जाईल अशा सूचना अतिरिक्त मुख्य सचिव यांना देण्यात येतील अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली आहे। तर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर सर्व कर्मचाऱ्यांना एकाच छताखाली वैद्यकीय सेवा सुविधा व वैद्यकीय चाचण्या करून मिळतील अशी कॅशलेस मेडिक्लेम योजना धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू करण्याचे निर्देश देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले आहे। तर लांब पल्ल्यांच्या प्रवाशांमध्ये एसटी बसेस ज्या हॉटेल मोटेलवर थांबतात तेथे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत अनेक तक्रारी निर्माण होत असून या हॉटेल मोटेलांना परवानगी देत असताना यापुढे कडक धोरण स्वीकारले जाईल। तसंच एसटी प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा असून अशा तज्ज्ञांना एसटी महामंडळाच्या अधिकारी व प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमले जावे अशा सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बैठकीमध्ये दिल्या आहेत।